नमस्कार, मी जागृती. मासिक पाळी जनजागृती कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करते. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? आपण आपल्या शरीराची किती स्वच्छता राखतो आणि विशेष म्हणजे पाळी असताना आपण स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो आणि तिकडूनच सुरू होतो आजारांचा प्रवास. म्हणून सर्वात पहिले स्वच्छता राखणे हे महत्वाचं आहे. स्वच्छता कशी राखावी हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. सर्वप्रथम आपण सॅनिटरी नॅपकिन्सचा यूज केला पाहिजे, जे आपल्याला संसर्गापासून दूर ठेवतात आणि प्रत्येक 4 ते 5 तासांनी त्यांना बदललं पाहिजे. कोणाचा रक्तस्राव जास्त असतो तर कुणाचा कमी. ह्यावर हा पॅड कसा बदलावा हे तुम्ही ठरवलं पाहिजे. ज्या मुलींचा रक्तस्राव जास्त होत असेल त्यांनी दिवसातून 5 ते 6 वेळा हे नॅपकिन चेंज केलं पाहिजे. आणि जर रक्तस्राव कमी असेल तर दिवसातनं 4 ते 5 तासांनंतर हा नॅपकिन चेंज केला पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वापरलेला सॅनिटरी पॅड फेकायचा कुठं आणि कसा हेही महत्त्वाचं असतं. तर वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनला कागदामध्ये गुंडाळा. त्यावर लाल डॉट किंवा गुणाकाराची फुली करा. जेणेकरून त्याची विल्हेवाट लावणं अगदी सोपं जाईल आणि त्यामुळे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पाळी आली असताना अंघोळ करा. शरीराची काळजी घ्या. कोरडे कपडे परिधान करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पॅड चेंज करतो त्यानंतर हात धुवायला विसरू नका. एकूणच सांगायचं म्हटलं तर आतली स्वच्छता आणि बाहेरची स्वच्छता मिळूनच एक निरोगी स्त्री बनते. अजून एक गोष्ट, आजही खेड्यापाड्यांमध्ये कपडा वापरला जातो. तुम्ही विचारणार ते योग्य की अयोग्य? नक्कीच अयोग्य आहे, पण त्याच्या वापरण्याच्या काही योग्य पद्धती आहेत. जसं कपडा योग्य असणं म्हणजे सुती कपडा वापरणं, तो वेळोवेळी धुणं, त्याच्यानंतर त्याला उन्हात वाळवणं आणि काम झाल्यानंतर त्याला एका चांगल्या जागेवर ठेवणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला संसर्गाचे धोके कमी होतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना, बहिणींना आणि समाजातील इतर महिलांना शेअर करा, जेणेकरून पाळीबद्दल खरी, योग्य आणि विज्ञानधारित माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.